सकाळ सकाळच आमच्याकडे सारवण चालू होतं आणि मी ठेवला होता असा मस्त गरम गरम चहा. आणि नंतर मला अंगणात मारायचं होतं पाणी, कारण पोपाटा खूप उडतो, झाडून घ्यायचं होतं. मग म्हणून आधी पाणी मारून घेतलं आणि मग झाडून घ्यायचं होतं. तर आमच्याकडे एवढी लगबग कशासाठी, तर उद्या आमच्याकडे आहे दत्त जयंती, त्यानिमित्त आम्ही आज काम उरकून घेणार होतो, सगळी झाडझूड साफसफाई करून घेणार होतो सगळीकडची. आणि नंतर मग ताई झाडून काढणार होत्या, त्यामुळे उद्याची कामं आम्ही आजच उरकून घेणार होतो. आणि नंतर आम्हाला जायचं होतं मार्केटला फुलं आणण्यासाठी. मग मी आणि दादा गेलो मार्केटला आणि मस्त अशी झेंडूची फुलं जेवढी आवडतात तेवढी घेऊन आलो. आणि फुलांचे मस्त 2-3 प्रकार घेऊन आलो. नंतर आल्यालाच आमची गौराबाई बसली हार करायला आणि म्हणली मी हार करायला सुरुवात करते. आणि तिने भला मोठा असा हार होऊन ठेवला होता, मी हे करतो. आणि आमचा सगळ्यात निवांत माणूस आहे. आणि आमच्या ताईचं मला सारखं मी पण थोडी मदत करू लागते, म्हणून त्या पण आल्या लगेच. आणि मग आम्ही असं तिघंजणी मस्तपैकी बसलो होतो हरकत. तर आमच्या बाळाला बी दम नाही निघला, तो बी म्हणला मीही थोडीशी मदत करू लागतो, म्हणून तोही थोड्याशा पाकळ्या करू लागला फुलाच्या. आणि आमची सगळी मिळून अशी आम्ही हार करत बसलो होतो. सगळं फुलांचं आजच करून घ्यायचं होतं, कारण उद्या दुसरंच काम, बाकीचंच काम होतं आम्हाला. त्यामुळे आणि मी 15 मिनटं सुई दोरा होतं तरी मला ओला नाही. शेवटी आमच्या ताईने मागे येतो दोरावून काढला. फास्ट होता तुम्ही, ज्याचं काम त्यालाच येतं असं काहीतरी. आणि नंतर आम्ही ते दोरा इतका आम्हाला कुचकाला आला की किती वेळ आम्ही धारवाला तर दोरा तुटत होता. त्यानंतर आम्ही अशी एक भली मोठी माळ केली आणि मग त्याच्यात आम्ही थोडे कट करून आम्ही लावणार होतो. अशी मशीनला डायरेक्ट लावलेलं आहे. आणि आमच्या तिकडे मुलांचा नाश्ता चालला होता आणि आम्ही बसलो होतो असं सगळ्या फुलं हे करत. तोपर्यंत आमची बरीचपैकी कट करून झाली होती फुलं. आणि आमच्या बाळाला काय अभ्यास करायचा नव्हता का, अभ्यास करायचा कंटाळा, त्यामुळे तो असा फुलं आम्हाला कट करू लागायला बसला होता, हे आम्हाला नंतर कळलं. नंतर आम्ही त्याला अभ्यासाला बसवलं आणि आमचं सगळं काम उरकलं. भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.